तर लईच तुम्ही माझ्याजवळ येऊन कडक भाषेत बोल राहिले. तुम्हाला गावात ना काय का बोलायला दोघा नवरा बायकोला. काय डोक्याला ताण करून ठेवला या पुरीनं. एक तर सांगितलं सुद्धा नाही का मग असं आहे तसं आहे. हां आता अचानक असं झाल्यावर दसका बसला मला. हं. आणि ते पोरे बापाच्या जीव जगत कष्ट करायची दानात नाही त्या पोऱ्याची. पोरीचा कचरा होईल घरामध्ये काय उपयोग नाही झाला. पोरीने 2 शब्द तरी सांगायला लागत होतं का दादा का मम्मी मा असं असं आहे. हं. शाळा शिकवली नंतर हे असं दाखवलं. काय मोलकरवाणी वागणूक देतील ते लोक. मोठ्या लोकाला ओळखी थोड्याच राहते. हं. काय हो काही तुमच्या डोक्यात फरक पडला काही एकटेच बडबड करते मग आता फरक पडायचा राहिला का आता. म्हणजे फरक पडल्यावर पडला आता ना आता काय. काय झालं काय मला हे सांगा तुम्ही पहिलं. तुला काय सांगून उपयोग आहे. तुला काय सुख आणि दुःख. म्हणजे तू झाली मोकळी. आता मी कशी काय मोकळी झाली गंज जगामध्ये हो राहिले तुम्ही काय एवढा लोड घेऊन राहिले तिसऱ्या ठिकाणी. मला गावात गेल्यावर टोचे त्या लोक काय टोचू राहिले लोक. बाब्याची पोर गेली बाब्याची पोर मग गेली. जरी बाबेची पोर गेली तर बाबेच्या पोरीला काही याला दुःख नाही वाळकाला दुःख नाही पोरीचं घरी पेटलं तर 7 दिवस जायचं नाही एवढा काही लोड घ्या गंज जगामध्ये होते. सगळंच पेटला तर जायचं मग त्याचा काय उपयोग आहे त्याला. म्हणजे हं? रावणाजवळ एकच मोठी लंका सोन्याची लंका होती. शेवट तू पाहिलं काय झालं त्याचा. अहो शेवट प्रत्येकाचा हा. शेवट तोच होणार आहे. आता तुमची माही परिस्थिती गंज गरीब आहे आपला शेवट तसाच बापाच्या होणार आहे. जेव्हा पोऱ्या जगत ते हम्म? कष्ट करायचं दानात नाही त्या पोराची मला माहिती होतं. हां अशी जर बोलली असती ती पोर तर तिला मी नाही म्हणून सांगितलं असतं. हां पण तो लक्ष नव्हतं पुरीवर ना. मग आता तुमचं काय म्हणणं. आता काय म्हणणार आता आता होऊन काय गेलं. केस करायची का त्यांच्यावर. हा आता काय केस करते होऊन गेलं ना आता काय. मग करील ज्यास त्याचा परपंच कळतो एखादा कार्ट पोर्ट झाला का चट काम करायला सुरुवात करेल. पुरीचा माथ्यारा होईल तिला माथ्यारा. कस काय. मोठं घर पोकळ वास आहे एक देण्यात राहू दे. मग जरी मोठं हा. घर पोकळ वास आहे पण मग पोरीने पाहिले मोठं दाट घर जाऊ द्या मरू द्या. बरं बरं. तुम्ही काय एवढा लोड घ्या ते तिनं तिचा रस्ता धरला इथं लावून तर तिची ती पाहिजे. मॉलकरेवानी काम करील फक्त बाकी काही नाही. मॉलकरेवानी वागणूक देतील पुरीला माहिती का. अहो मोठे मोठे घरचे शेतकरी राहते ना ते सगळे रोजाराजी कामं करून घेते काय घरच्या बायांना आदवी त्या का. नुसतं नाव राहतं रोजाराजी. मग एवढं सोपं थोडं राहतं का बाई काय मग तुमचं काय म्हणणं आहे आता तुम्ही आता हे दुःख वर आता लावून तू धरणार. विचार कर जगात काय घडत आहे तू पाहते का नाही काही ऐकायला येते का नाही तुला. अगं अशाच पोरं प्रेम करत्या पळून नेत्या घरात घेत्या त्यांच्या मग नंतर 4-6 महिने झाले का हुंड्याची मागणी करत्या. हा तर मग हुंड्याची मागणी करते आणि पोरींना त्रास देत्या ना तर पोरींच्या आई बाप बी सपोर्ट करते नाही म्हणून मेली म्हणून सोडून द्या मग त्याच्यावाली ते लोक आहे ना त्याच्यावाले हे उचली त्या. मग उचले त्या ना आणि पोरीला त्रास दिल्यावर डायरेक्ट हानमार जाळपोळ हे कर ते आपली कर. पोरं एवढी सुईचे नाही आवरा हा. जाळ पोळ करूच तर ती त्याचा जाळ करायला बसली. बरं बरं. हा ती एवढी सोपी नाहीये. तो आव्हानीच आहे ती. हम्म. बरं बरं. ती त्याच्यावर कवा झोपात पेट्रोल वतून देईन तर कळायचं नाही. हा हा पेटला बाई चांगलं शिकावा. काय एवढा लोड घेता आणि तिसऱ्या ठिकाणी टेन्शन घेता काय नाही बाई आईचीच तुम्ही. पोर आहे ना ती पण बरोबर. तिचा झाला परपंच चालू तुम्ही नका बाई डोक्यात काही टेन्शन घेऊन मला नका टेन्शन देऊ येडे मला लई टेन्शन आहे तुम्हाला सांगते तो पण मी दाखवीत नाही. तो आहे किती केला परपंच तशी ती आता करून दाखवेल पाहिजे आता. हम्म. मी आता केलाच नाही मी तर काही लोक नुसते इथून वाट सर चालले का त्यांना नुसती वादारीच केली मी. हम्म. हा आणि रोजचं 4 बुवा घरात बोलवीत होते तुम्ही बाहेर बसत होते राखण करीत अहो काय बोला त्या काय वागा त्या. हा हम्म. आता हे कुठलं बी भांडण कुठं नका काढीत बसू तुम्ही. तिचा झालाय परपंच चालू आपला नका मोडीत बसू. काय फोन बिन येत करते का ती. केला होता मला रात्रीच फोन येईल होता. हा का. हा आई तुझं काय चाललं म्हणून म्हणलं हा. मा चांगलं बाई तो काय चाललं म्हणते मला काहीच टेन्शन नाही मांगावले डाग घातले माहिले मज्जा आहे मी अजून बंगल्याच्या बाहेरच नाही. हा मग अजून नवीन नवीन आहे. नवीन नवीन ठेवत होतील बांगल्यात मग नंतर काढतील मजुरा मागं वगैरे ते त्या बाया आल्या त्यांच्या मागं जाय. जाऊ देव चांगले लोक आहे तुम्ही नका टेन्शन बरं घेऊ. बरं. आणि केलं तर तिच्या घरची शेती करणारी ती का काही लोकांची मोलमजुरीने चालली का त्यांचंच पेटलं तर 7 दिवस ठीक आहे जायचं. का? हम्म. आज आपण त्याला जन्माला घातलं हम्म. आणि आज लहानशी मोठी एवढी केली हम्म. आणि आज आपण तिच्या लग्नाला नाही. मग तुमचाच एकट स्वभाव काम आला ना. काय तिनं तर मला सांगितलं होतं मी तुमच्या कानावर घातलं होतं ना काय. तर तुम्ही काय म्हणले पोर काही कामाचं नाही मला नाही पोरग पसंत. हा मग तिने तिचे घेतले निर्णय. हा ना. हा बरं आहे म्हणजे तिला आई बाप नव्हते लागत वाटतं तांदूळ टाकायला.
तुमच्या एकड स्वभावामुळे हम्म, तुम्ही मलाच कधी सुटल्या भाशिंगापासून समजून नाही घेतलं तुम्ही हा, पोरांना नाही केव्हा रे बाई. समजून घेणार. तो नाही तरी तो का ऐकले आतापर्यंत तसे आता ते पोरं ऐकणार आहे बरं आहे की नाही ऐकायसारखं हा, तुम्ही असं. केव्हा वागले आणि तुमचा केव्हा तुम्ही स्वभाव बदलले. नाही ना बरोबर आहे. तेच मग आई एक पटन पोर दुप्पट फुकट नाही म्हणजे हा मग तो ऐकला असता आतापर्यंत तुम्ही म्हणते आई एक नाही, पटन नाही. पोर दुप्पट म्हणजे मी तो आतापर्यंत मावाला ऐकला असतं लपडे केले का. हा? आता काय सांगायचं आहे ते बरं आहे ते बरं आहे. मला नंतर माहीत झाले तवाले हम्म. लपडे पण ते तुमचं आधी जर आता लागण्याच्या माहिती असते ना बरं का तर तेव्हाच तुला पास नसतं केलं पण आता काय आहे गळ्यात पडलं दोडा हसू करावं गोड असं का? चालले दिवस लुटीत आता मावाले हा ना. हा म्हणजे तुम्हाला आता लय मायापेक्षा लईच भारी भेटत होत्या म्हणून तुम्ही मला केलं. नाही नाही भारी भेटायचं का हलका भेटायचं त्याचं नाही राहत काही हम्म. विषय असा होता तू म्हणते ना माय काय लपडे पाहिले का हम्म. आता लग्नाच्या आधी काय होते तेव्हा मला माहिती होतं ना तुमच्या खानदानासारखं तर नाही बाय मामा आयरचं खानदान ना आलाय. ते सोड काय त्याला काय माहेरच लागत काय बापजाद्यांनी आवाज नाही, नाही. तुम्ही लफडे करायला काय तुमच्यावाल्या बापजाद्यांनी गावातच लागत काय? तेच केलं आणि पुरीना तेच केलं. हा रा तुमच्याच खानदानी गेली थोडी आमच्या खानदानी बस बस आई करेल तेच पोर करेल ना तेच ना. जर पूर्वी जर लक्ष असतं तर पोर काय बापाला सोडून आण. मग भाऊ, एकटी लग्न करेल हे तुमचं काम आहे का मा काम. नाही नाही मी सगळं पाहतो हा. पोर काय करते हा सगळं पाहतो घरातलं पाहतो बाहेरचं पाहतो तुम्हाला कवा घरातलं काय पाहता आलं तुम्ही आता पाहणार. मग तुम्ही जर घरात लक्ष दिलं असतं तर पोर खाला पळून गेली असते. हा बरोबर तुम्ही लक्ष दिलं असतं तर या थराला गोष्टी आल्या असत्या. नाही ना हं? अहो तुम्ही गावामध्ये दूध घालायला जात्या ते किटल्या पार कडक होऊन जात्या तरी तुम्हाला 2 वाजूस तर घरचा रस्ता होऊन जात नाही. हं? आता म्हणजे आता मी दूध घालायला गेलो मग आता डेअरीवर 4 लोक राहत्या दुकानात राहत्या मंदिरात राहत्या मग त्याने आवाज दिला मग बसतं 4 गोष्टी ऐकत बोलत हा का नुसतं तू उठण लगेच दूध वतून लगेच पळू का. बरं मग त्यांचं ऐकून बी तुमच्यावर काय फरक पडला. हा मग आता फरक झाला ना आता नाही लगेच परिणाम काय झाला आता बा? फरक झाला ना हं? आता पोरीनं असं केलं आता मग नाकमुठीत घालून आणि दूध घालायला जायचं हं. पटकन वाचायचं दूध आणि गाडीला पटका मारून टपकन घरी यायचं आता लवकर यायला लागलं ना मग आता परत हा. खरा कळाला हा असं पोर जेव्हा गेली ना मग- निघून हा तेव्हा तुम्हाला कळालं. आता लोक मला टोचायला लागले ना हा काय बाबरा काय रे कसं काय झालं मग लोक एवढं थुकूसता आपण काय वागावाच काला असं हा. घरात जर लक्ष दिलं असतं तर या तेच. थराला काला गोष्टी आल्या असत्या. आता म्हटलं तू भाऊ गण काय 2 वाजूस तर जाऊन बसत होता गावामध्ये मग पोरी कॉलेजला जाती काय करते काय नाही मग लक्ष द्यायचं होतं ना. पण माझ्या गावातलं लोकांना माहित नव्हतं ना हम्म. तो पोरीचा त्या पोराचा हा, असं मग असे म्हणते नाही ना बापाला लगेच मला तर माहिती झालं होतं तरी मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही तुम्हाला लक्ष नाही बायाला आईला माहिती राहते शेजारच्या पाजारच्या बायाला माहिती राहते हम्म. हा शेजारच्या बाया वावरात आल्या म्हणजे तेच चावळत राहते ना दिलं. काय बोला त्या काय नाही कैची तुम्हालाच गेली पटत पळून नाही. गजरीची गेली पळून हा बरं जाऊ द्या आवरा काय तुमच्या घराण्याला लई इज्जत आहे गावामध्ये माहिती मला लई पत्तीचे भांडे लागून गेले. हम्म. गेली ते गेली माई पोर पळून गेली. हा हा काय ती तुमच्या एकट्याची नव्हती नाही. एकट्याची तर पोर माई होती ना. हा मग तुला काय फरक पडायचा आहे ना मला काय फरक पडत तुला- तुमचंच खानदान ना आलाय की. तुला इज्जत गेली हा, आणि राहिली हा, तुला काय फरक पडायचा आहे हा ना. हा? तू म्हणजे आता घरातली बाई पळून गेली पोर पळून गेली तर मग त्याचं तुम्हाला नाक आहे फक्त बापे माणसांनी बाहेर किती आवाज ठेवल्या तर मग त्याचं नाही तुम्हाला काय त्याच्यात लय मोठ्यापणा वाटत बा. अरे पण ठेवायला आपल्या काय आपली परिस्थिती नाहीच आहे ना नाही तशी नाही आपण गरीब आहे पण तोऱ्यानंच राहू हा हा लय पण आता कसं आहे नाक खाली केलं लय चव आली तुमच्या चोऱ्याला लय चव आली आहे. तुला काय काय हम्म. तुला लाज नसल्या बरं जाऊ द्या मरू मग आता माझ्या नशिबानं वाटोळत झालं तुमच्याकडे जमीन नाही जागा नाही शेळीचं शेपूट नाही मायपोरीने तरी मोठं घर पाहिलं हा. ना मायपोरीनं चांगलं नाही केलं. बरं झालं बरं झालं तिचं तिने पाहिलं तुम्हाला पटलं नाही, तर नाही. बोला तिच्याशी नाही तर बोलू नका काय काय नाही मला बोलायची अपेक्षा नाही काय राहिली. बोलू नका तू पोर आणि तूच सांभाळ हा हा काय बोलू तो लाड तुला काम आला संपलायचे नका. कशाला लाड काम आहे? चांगलं पाहिले डोक्याला ताण नको देऊ तुम्ही माझ्या डोक्याला ताण हा. नका देऊ. पावडीच गेली नाही त्या डोक्यात मग बाई स्वयंपाक पाणी आवरला एकदाचा. अंगण झाडलं होतं का नाही मी एवढी घाण कस काय मातेर दिवस राहिला का नाही बाई. हा कालच सारवेले परत जसून तसं उकरून ठेवलंय पोरायनी. हा आता परत आहे ना मस्त झाडून झुडून घेते परत शेण आणि ते शेण कुठं मला इकत आणायचंय तरी दुसऱ्याच्या गोठ्यातून चुरू तर आणि ते आपल्याला जनावर घेतले असते तर दुसऱ्याच्या गोठ्यात शेण चोरायची पाळी नसते आली. हा चल घेते झाडून आता. बाई
गाडमट काय इकडून येतात. पहिले मा बापाच्या काळात तिकडं अशी एक गाडी येत नव्हती, घोडे येत नव्हतं, कोणाची हिंमत नव्हती होत. आणि आता सारं गाव येतं इकडं. एक काकू ये पोरं काही बोलून जाते बाई मला तर. आणि सारं उकरून ठेवत्या माझ दारा पुढं. आख्याच्या दारा तिकडे सुने पडले, इकडं माझ दारा पुढंच. मी चांगली चकापक राहते ना तर ते लय जळत्यात. अगं बाया बाया बाय, नवरा बायको तर लयच त्वऱ्यात चालले बाई. बाई बोलले का नाही इशारा बरं. आम्ही तुमचं नाव काहीतरी थोकतो का शकतो असं काही. हा नाव घेतलं का तुमचं? इतक्यात तू काय काय म्हणले? आडव बघ ती काय तू जाणीत होती ना. मी झाडू देत माझा झाडू राहिले मी. मग आम्ही काय तो बोलत होतो का. काय काही बोलत होतो का. तुमच्या पार चड्ड्या फाटल्या तिकडे जाऊन सांगायचं नीड आम्हाला काय सांगत. बाबा बायको मी बोलत चाललो आम्ही शिनाला चाललोय. मला कपडे नाही राहील तिला म्हटलं कपडे घ्यायचे पण अहो, अंडरपॅन्टी फाटले. मी काय म्हणते तिकडून रस्ता असा पुढून तुम्ही पार माझ सारवेल जागेवरून जाऊ राहिले. मग काय झालं गॅरेंटी मग काय अंगात माती उडालं काय आम्ही काय? डोक्यावर उपसून चालवली नाही का? नाही अंगणातून हा? गेल्यानं काय झालं. नाही आता काय झालं आमचं नाव? हा काय झालं हा? म्हणजे म्हणजे आमचं नाक नेऊन कुठे इकलं का काय आम्ही का काळं लावून आलो नाकाला. काळा लावून नाही तुम्ही नाही लावलं पण तुमच्या लेकीने लावलं ना काळा. जाऊ आज दे काय लावू दे. राहिलं तिचं कोणतं वाईट झालं तिचं मग चांगलं तुला हे झालं. बोलायचं असं बोल हा. मोकळे बोल ना. नाही दुखती तवा तू कुठे दुखती ते सांग ना. माई इडच दुखती. हा. बळजबरी मानंदाचं लग्न नव्हतं व्हायल हा. तर मानंदाला मरणाचं नाव ठेवटू घेतलं. दोघी नंद भाऊ अशाच दोघी नंद भाऊ आहेत तशाच. हा आणि आता बरं आता कसं गोड वाट राहिलं स्वतःच झालं तर ते गोड. बरं मी काय म्हणते आमचा लग्नाचा खर्च वाचला, आमचा हुंड्याचं वाचलं, आमच्या पोरीना पोरं चांगलं पाहिलं, जमीन जागा पेटलं तर 7 दिवस जायचं नाही असं घर पाहिलं. तिसऱ्या ठिकाणी तू का आला बाई, तुला काय एवढा लोड नाही आला? नाही नाही तवा लय नाव ठेवायचे आम्हाला. हा आणि आता आता गपचित बसले. आता आमचं लग्नाचा खर्च वाचला. अहो लग्नाचा खर्च वाचला पण अख्खं गाव नाव ठेवू राहिले त्याचं जाऊ दे आहे ना, का ठेवू दे. काही. आम्ही काढेल होते आमच्या, आम्ही पाहू आम्हाला नाव ठेवायचं काय करायचं. कशी हा? जयंतीला नाव ठेवून राहिली. म्हणजे मग? काय? आई तू तशी द्या लेख. आता ती जिंदोडी पा काय म्हणते ए, मला नको काही म्हणू आधी पाय स्वतःच मग मला बोल. बोरी पाल बोरी पाल आणि तू काळ माकड त्याचं काय. आता नाही आले पा. हा आई तशी लेख राहती. असं कोणाचे कोणी असं नाही होत आमच्या घरात नाही तसं. आम्हाला लय नाव काय ठेवायचे. आई? आम नाही, का आला त्यांच्या घरात धाम फक्त का आला. असं होतं हा आला का तो गेला असं होतं. ते चालत त्यांच्या घरच्या माणसांना. आणि कधी तो- कधी तो बाबा नादरात आली बा. नाही हा, तू तर आपण नादरात आपल्या आली. पोरीला नाही, नादरात तू नादरात आणलं. आली. हम्म. मा कधी हात धरलं का मानंदाचा हात धरला. गण सारं जग दुनिया नाव ठेवतावर. हा कोण नाही नाव ठेवायला आली गेलं. ना, आमच्या तोंडात पाप नाही लावती. आता लोक काय सांगायला येते आपल्याला आम्ही direct जर असं गावात गेलो ना उच्च नाकाने चालू तसं हा. तुमचं नाक खालीच आहे. दिसतं आपल्या ते. ना आपला तोरा खालीच तो ठेवा नाक का किती नवरा उंच आहे ते बायको. पाहिलं आम्ही. तू किती आमच्या दुःखावर डाव देऊ राहिले ते कळाला. दुकार डाव तुम्ही त्याच लायकीचे दुकार डाव द्यायच्या. तू- अहो तुम्हाला काही लायकी तरी आहे का. हा? ए, हे बाय लायकी बी आजच काढू नका तुला काय सांगतो. अरे हा. गुबडा स्वतःची पोरगी गेली. ए, हा त्या नवऱ्याला सांगून आता अशी ठेसायला लागली तुला. हा. हा, नीट मान- बोल जरा नीट. मा नवऱ्याला माहितीये कोण किती गुणाचं आहे हा. कोण किती गुणाचं नाही म्हणून. हा. हा तुम्ही मला शिकू राहिले. तो चाट्यात होतो तुला काय. हा तुम्ही पाहिलं ना दोघं नवरा बायको साऱ्या गावात सांगत हिंडत होते आमच्या पोरीला आम्ही नोकरीला लावून आमची पोरगी आम्हाला हे करायची आणि ते करायची. शाळा शिकवायची. शाळा शिकता शिकता ती दुसरी शाळा बरं शिकली. आम्हाला शाळा शिकवायची नव्हती तिनं आमचे ते पैसे वाचवले नोकरीला लावायचे आम्हाला पैसे जगात भरायला गरज आहे. नाही लावले. हा आमची गेली तू काल एवढी तिसऱ्या ठिकाणी लोड घेतली. मग आमच्या घरात जेव्हा पाहुणे रावळे येत होते तेव्हा का म्हणायचे आमका आला न धमका आला न पाठी मागून आला आणि इकडून गेला तेव्हा तर दोघं नवरा बायको निसलं डोकं डोकं पाहायचे माझ्या घराला. येत्या बिन जाते हा हा येत्या बिन येत्या. जाते. येते तर माझ्या घरात येते तुमचं काय नाही येत्या. येते तर माझ्या घरात मग येते आता ना. गेली तर माही पुढे गेली. येत्या मागून हा? जातो. तो काय डबूला घेऊन गेली. नाही आता आता कसं आपलं नाक ठेसलं म्हणून आता गपचित बसले ना. पुढे येत्या मागून जात्या. अरे वा. सत्य. हा मी खोटं नाही बोलत. हम्म. ए भाऊ तो आले खऱ्याचा तो पाटा बायकोला पुजले. तुला समजून सांगता येईल का. हा तो बायकोला तेव्हा तुम्ही लायकीचे का काय आहे? बरोबर आहे ना. मग आमची लायकी काढायची का तुम्ही. तुम्ही तर उभं राहायचे तर लायकीच्या माझ्या दारात तुम्ही उभे का जा- राहिले? पाहिलं का पहा किती नाले काय पण. हा? हा? माझ्या दारात उभे का राहिले तुम्ही? बरोबर आहे ना. बरोबर आहे. चाललो हो. होतो. आपलेवाली तरी एक जणाचा हात धरून निघून गेली पण हा. कायमची गेली. पण तुमच्यामुळं त्यांना अशी सगळं- माणसं आले का गेले आले का गेले अहो, त्या कवाची माणसांची बाई सवय म्हणून आपली राहिली म्हणे थोडी. हिची तर माणसं येतात आणि जातात मानावरा बाई कुठं काय लढायला जातो काय. अहो, हा? तो असाच ग तो असाच मग ऐका गेल्या ऐका ऐका. बाय झाल्या. नाही. बाय जाण्या. तुमच्यामुळे ना तुमच्यामुळे अख्ख्या गावात आमची सुद्धा चव गेली.
हा पहिली जायला नव्हती बा याची पहिली तुमची थोडी जायला होती आमच्या पोरीमुळे जी हा. राहिली होती ती बी गेली बरोबर आहे हा. याची पुतणी गेली हा. हे असं गेली तसं गेली मोठं घर पाहिलं फसवलं त्यांना आज झालं तर झालं बर मग आता तुमचं काय घेऊन गेली का ती पण आमचं नाव गेलं ना. तुमची एवढी तुमचं काय नाव गेलं मग काही झालं तर लोक म्हणतात तुमच्या भाऊबांधाची होती, गजराबाईची आणि बाबूरावची होती. हा. हा त्याच्यामुळे मग तुम्ही बी गावात जाईना का आम्ही काय गावात तुम्ही जायला पाणी सोडलं का आमचं काय नडलं? अख्ख्या गावामध्ये तुम्हाला सांगते दौंडी द्यायला हेच दोघं नवरा बायको आणि आता आमचं यांचं नाव जाऊ राहिलं मग तुमचं नाव जाऊ राहिलं तर तुम्ही लोकांना सांगा त्या काळाला कोणा सांगितलं तुम्ही का मग आवाज बाई माकन पुन्हा बाई तो अकन आम्ही जोगवा रिकामच इकडं नाही. मागायचं. आमचं एकच म्हणणं आहे का ते पोरगी जी पळून गेली ना तिला घेऊन यावं आता आणि त्याच्या संग काय ना आजी गाडीत लग्न करून द्यावा इडून आमच्या काढून आम्ही द्यावा. याच्याकडे काय हा याच्याकडे काय आहे? म्हणजे याच्याकडे काय फुटका मनी तरी आहे का त्याला काय गरज पाण्याची हम्म. तर एवढी सोन्यासारखी बायको घेऊन येत ना. पण आम्ही डुप्लिकेट नाही घालती बाई तुमच्यासारखं ए बाई मानावरीने आताच करेल बाग बरं केलं. डुप्लिकेट नाहीये. नवरा. हा नवऱ्याचं नाव मग सोयऱ्याचं गाव गाय वासरं सोयऱ्याचं गाव हा. कोणतं सोयरा पाहिला तो नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं अरे, आमचं नाही गाय असं. वासराच्या गळ्यातच राहत असं मग मी तेच म्हणते नाव नवऱ्याचं आणि पाव गाव- पा मला पोर कसे नाव सोयऱ्याचं. ठेवू राहिले आता तुमच्या पुन्हा पण घेऊन येऊ. हा 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 मग सासले असतील ना आम्ही थांबायला आलो चालतो थांब हा आणि मी काय म्हणते इडून जायचं नाही. इडं मी सारवेल राहते जिडून सारवेल तिडून तिकडून तुम्हाला जे झक मारायची ती दोघांनी बा मारायची इडं नाही मारायची. तू नाही येणार का माझ्या अंगणात पालथी मा पडायला? काय नडलं नाही मी बरं, कोणाच्या तू अंगणात ये चुकत मग. सुद्धा नाही. हा, ये ना मग रस्ता ठेवले ना आपल्याला 10 फुटाचा रस्ता आहे ना हा त्यांनी जायचं तिकडून जायचं. इकडून आहे ना इकडून तुमचे पालथे पाय आहे ना तुला म्हणत होता गजरे तिकडून चाल काय तू होती नाही चला इकडून मग आता येऊ दे ना माझ्या अंगणामध्ये ते येऊ दे जर नाही तिला पालथी ना पाडली तर आटकून नावं काय? घ्यायची सवय भाऊजी. हा म्हणजे तुमची बायको आहे, तुम्हाला अगं दाब गोबड्याचं द्यायची. म्हण ना काला बा- ए, भाऊजी हा म्हण. गोबडाच म्हणायचा ए, गोबड्याचं म्हणत काय जा. म्हणली माहितीये का पालथ पाडीन म्हणजे हम्म. पालत मला आणि मला पालत पाडलं मी नाही का वरून वाखंडी बसायची. बसून दाखव हा ना ते. बसून तर मला दाखव. पालत पाडायला तुला जर चालली. नाही एका रट्ट्यात हागवीन तर काय मला नावाची गजरी नाही हा तू असं नको समजू हिची पोर गेली निघून आणि मग ही थोडीशी पांगळी झाली हा उलट मायवाला नाक वर झालं बाय. मायपुरीनी ना लय चांगला नवरा हा. पाहिला लय घरदार चांगलं चांगलं पाहिला अगं असेच आरामाचे पैसे येते त्याच्या ऐक. घरातून तू काय सांगती. तू असं समजू त्यांचं नको. सुद्धा हिच्या जवळ टिप्पाणी ओय, हा तिच्या पारमाय जावायचं सुद्धा खायला गेली सकाळी ए, सकाळी वहिनी. वाटी चमचा घेऊन नाश्त्याला ए वहिनी हा तू तिला हलक्यात नको धरू नाही नाही ती आहे ना हम्म. ती खाणं म्हशीचं आहे पण हा. वाहन घुशीचं आहे अशी हा. जेव्हा ती घुशीवाली ते दिसतं ना ती तुला जेव्हा चार भीतीच्या आतमध्ये घेऊन ठेस येते ना तेच कळत आम्हाला तो आवाज येते ते हा हा तू काय सांगतो आम्हाला चल डाळा भर तुम्ही आम्ही ढाळणारच कधी आता केलं तो तू पान काय? उतारा व्हायला लागला तर आम्हाला म्हणतो ढाळा तुम्ही कधी खरा माल बोल खरा बोलवायचं काय रागे मग कधी माल ठेस आमच्या असं रक्तात नाही का नवऱ्याला कोणी ऐ, ठेसायचं. ऐ, ही ठेशीत असेल तिच्या नवऱ्याला म्हणून तो चंबून ठेवलाय चांगला. कधी हा. आणलं तू? कधी आणलं मला म्हणून तिला वाटत आहे का मी बी मानावऱ्याला हानीत असं मला अगं, मी नडलं. जर चेपून ठेवला असता तर माही काल एवढी बारादरी झाली असती तू एवढी वर नाक करून बोलती ये तो नवऱ्या पुढं मी तर मानावऱ्या मला पावडी पावडी खाली मारितो पण तो आवाला पाय तो आवाला आम्हाला माहिती नाही किती आवाज येते घरामध्ये हा मानावऱ्याच्या नाही रिकामी आवाज यायला. हम्म. मानावऱ्याला जर मी आणला असता ना असं काडीवाणी झाला असता असं गोड्यावानी नसतं झाला. हा. हा कळलं का आम्ही काय काय तू हानी ती यांना कसं काय माहिती अगं तो आवाला आता काय रस्त्यावर इज्जत घाली त्या काय तुम्ही. तो आवाले वाण गायची शिंगा म्हशीचे पाण्याचा ना. वास येतो नाही नाही पाण्याचा वास येतो बरोबर आहे इथं- तुम्हाला ना चापीत चालायचं सवय तो आहे. कांगण्या बांधला तो गुग्या बांधला हा. तो गायग्या बांधला शिरप्या बांधला काय रे वरती काजल कावर मारती बोलतो परत हा वाण गायची त्या शिंगा त्या म्हशीचे शिरप्याचं नाव घेऊ नका त्याच्यावर जाळ करून दिली सांगतो बा. त्याच्यावरून तर मारली होती माय अरे, पैसे- हा. त्याच्यावरूनच ठेसली वाज होती वाज त्या शिरप्याचं नाव घ्यायचं नाही माझे पैसे बुडवले ते हा. बरोबर बरोबर हा मग एकदा दोनदा आला तो म्हणतो आज देतो उद्या देतो पैसेच दिले नाही हा. हा. जाऊ दे, आमचे नाही दिले तुम्हाला काय मग हिनं करायचं. ठेसली हिनं असा ठेसला का हा. तोच आणला होता तूच पैसे काढून मग आण. बरोबर आहे ना केशनच ना मग हा, बरोबर आहे ना. घरातले पैसे जाते इकडे मी का? तुळ करून साची मग ते तो काम- नवरा टेस्ट मग अशा आरामाचे नाही. नवरा टेस्ट का मग तो काम- त्या दिवशी का ना अंडर पॅन्टीवर पडत होते तुम्ही वावराने तो डब्याला चाललो तो होतो काम गेलं ना फुकट अर्जंट होतं. करून नाही, नाही, मागून- डब्याला चाललो होतो का? मागून दांडा घेतला मोठा बायको ना चालले असे रानाने पळत आमच्याकडे डोळ्यावर भात बांधले काय. आणि तुम्ही आम्हाला नका शिकू बरं का हा याला ना हम्म, कसा हाग्या मार देतीन तू हम्म. मला सगळं माहिती पण तो बायकोपेक्षा कमी कमी हा? कमी नाही तो कवा दिला बायकोपेक्षा कवा कमी दिला कवा दिला तो सांगू राहिले एक कवा दिला? बोलायची बाच आहे कवा ती. दिला? माझी बायको आहे ना हम्म. माझी बायको आहे ना फक्त तोंड तोंड जोडी ती तू त्याच पण लायकीचा आहे. तुम्ही पण तुम्ही ना तू बरं का वहिनी तू त्याचं नुसतं बुंड बुंड पाहून जोडी ती हम्म. तो पार एवढा सुजून तुला तुला जायला. हाड राहत नाही म्हणून
तो हा. सोप्पा नाही, हाड आउटवाला बसून तो सोप्पा नाही मामा गरम राहतं म्हणून का? मारू मारू मला तुम्हाला अर्धा काही अंग काम चिरलं. धंदे नाही का लोकांची उच्चपत्या चालेल, केल्या? तू चपाती केल्या ग आम्ही बाई, नाही आणि रे काम आमच्या आमच्या रस्त्याने. दारातून चालले आम्ही शिकायला तवाले चाललो. आमच्या घरावर थू थू करीत होते आता स्वतःच्या घरावर थू थू झाली नाही नाही असं काही नाही, आमच्या घरावर काय तू तू होय आता नाही. गाव तू राहिलं आमचं दिसत मला बिनका कुदळीचं राताळू निघून गेलं, आम्हाला यायला दुख नाही, वाळकाला दुख नाही, पण तो घरावर तू तू आमची चालूच राहणार आहे, कारण तू वागतीस एव्हा, हा वहिनी अबे, भावड्या तुला मी सांगतो ते मोठे लोक आहे 6 महिन्यात तो पोरीला कुत्रीवाणी हाकलून देतील ते. हा, जाऊ दे शब्द आहे हाकलून. आपला. जाऊ दे, मी परत दुसरा पाहिन हा शब्द आणि आहे नाही आपला. दुसरा भेटला तर मी तुमच्यासारखाच बिझनेस चालू करीन तो पाहून. हा शब्द आहे आपला. चाल हा. ग, चाल चल. नाही तरी ना नाही तर तुला लोकांच्या- सवयीचे 2 हा. नवरे पाहिजे 3 आता माणसं येतील पण. नाही आता तू केले असतील आता माणसं- त्या पोरीला देशील माणसं करून येतील, पाहिजे. हा बोल नको.